नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एस आय करिअर पाथ या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी तयारी करत असाल आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि जर तुमचा काही डाऊट असेल तर चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. चला तर मग सुरू करूया. आज आपण ह्यूमन मस्क्युलर सिस्टीम बघणार आहोत. गेल्या लेक्चरमध्ये आपण ह्यूमन स्केलेटल सिस्टीम बघितली होती. सो जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आत्ताच जाऊन बघा. चला तर मग आता आपण वळूया आजच्या विषयाकडे. आजचा विषय कोणता आहे तर मस्क्युलर सिस्टीम. सो पहिल्यांदा आपण समजून घेऊया की मसल म्हणजे काय. ठीक आहे. सो बघा, मसल ज्याला की मराठीमध्ये स्नायू असं म्हटलं जातं. सो मसल म्हणजे काय तर ग्रुप ऑफ टिश्यू आर कॉल्ड मसल. ठीक आहे. म्हणजे टिश्यू ज्यांना मराठीमध्ये ऊती म्हटलं जातं, तर ऊतींच्या समूहाला मसल असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, द मस्क्युलर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ मसल्स अँड टेंडन दॅट आर हेल्प इन मूवमेंट, पोस्चर अँड सर्क्युलेशन. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. मस्क्युलर सिस्टीममध्ये मसल्स आणि टेंडन्सचा समावेश होतो. त्यांचं काम काय आहे तर हालचाल करणे, उभं राहणे म्हणजेच पोस्चर मेंटेन करणे आणि ब्लड सर्क्युलेशनसाठी मदत करणे. इथं तुम्हाला मसल्सचा पॉईंट तर कळाला असेल, पण टेंडन म्हणजे काय समजलं का? जर नसेल समजलं तर जाऊन जुना व्हिडिओ बघा. जुन्या लेक्चरमध्ये आपण मेन्शन केलेलं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजवलेल्या आहेत. टेंडन म्हणजे काय, लिगामेंट्स म्हणजे काय, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे की टेंडन म्हणजे काय. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. द ह्युमन बॉडी हॅज अबाउट 600 प्लस मसल्स मेकिंग अप नियरली 40 to 50% ऑफ बॉडी वेट. ओके, बघा, मानवी शरीरात 600पेक्षा जास्त मसल्स असतात आणि ते शरीराच्या वजनाच्या जवळपास 40 ते 50% भाग व्यापतात. ठीक आहे. आता बघा, स्टडी ऑफ मसल्स आर कॉल्ड मायोलॉजी. मसलच्या स्टडीला काय म्हटलं जातं तर मायोलॉजी असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, मसल्समध्ये कशाचं प्रमाण असतं तर मसल्समध्ये 25% प्रोटीन असतात आणि 75% हे पाणी असतं. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. सो पुढचा पॉईंट आहे मस्क्युलर सिस्टीमचे फंक्शन. सो बघा, पहिलं फंक्शन काय आहे तर मूवमेंट. मसल्स वर्क विथ बोन्स फॉर वॉकिंग, रनिंग एक्सेट्रा. आता बघा, शरीराची हालचाल कोणामुळे होते तर मसलमुळे होते. बेसिकली माहिती आहे आपल्याला, पण अजून कशामुळे होते मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की 2 सिस्टीम खूप महत्त्वाच्या आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीराची हालचाल होते. ठीक आहे. त्यातली पहिली आहे स्केलेटल सिस्टीम आणि दुसरी आहे मस्क्युलर सिस्टीम. ज्या वेळेला ह्या दोन्ही सिस्टीम एकत्र येऊन काम करतात त्यावेळेला आपलं शरीर व्यवस्थित हालचाल करू शकतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पोस्चर हेल्प्स द बॉडी टू स्टँड, सीट अँड मेंटेन पोझिशन. बघा, पोस्चर म्हणजे काय तर पावित्रा. शरीराचे पोस्चर मेंटेन करतात. शरीराला उभं राहणे, परत बसणे अशा ॲक्टिव्हिटी करण्यासाठी मस्क्युलर सिस्टीम मदत करते. थर्ड आहे हीट प्रोडक्शन. ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्शन होतं त्यावेळेला मसल काय करतात तर हीट जनरेट करतात. आणि फोर्थ आहे ब्लड सर्क्युलेशन. आता ब्लड सर्क्युलेशन कुठे होतं तर हार्टमध्ये होतं. ठीक आहे. हार्टचं काम काय आहे बेसिकली ब्लडला पंप करायचं. ठीक आहे. आणि हार्ट हे काय झालं एक मस्क्युलर ऑर्गन झाला, त्यामुळे हे इनडायरेक्टली काम कोणाचं झालं तर मस्क्युलर सिस्टीमचं झालं. ठीक आहे. नेक्स्ट आहे डायजेशन. आता डायजेशन म्हणजे पचनाचं काम कोणाद्वारे केलं जातं तर स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन. आता बघा, हे जे इंटेस्टाईन आहेत हे कशापासून बनलेले आहेत तर मस्क्युलर सिस्टीमचा पार्ट आहेत, ते म्हणजे मस्क्युलर ऑर्गन्स आहेत. बरोबर. त्यामुळे डायजेशन हे काम इनडायरेक्टली सुद्धा मस्क्युलर सिस्टीमचं झालं. क्लिअर आहे. पुढे जाऊया आपण आता. टाईप्स ऑफ मसल्स. ठीक आहे. आता मसल्सचे टाईप्स किती आहेत पेपरमध्ये जर विचारलं तर 3 प्रकार आहेत मसल्सचे. ठीक आहे. पहिला आहे स्केलेटल मसल, स्मूथ मसल, कार्डियाक मसल. ठीक आहे. आता एक एक करून आपण समजून घेऊया. पहिला आहे स्केलेटल मसल, जे स्ट्रिएटेड आणि व्हॉल्युंटरी आहेत. आता स्ट्रिएटेड आणि व्हॉल्युंटरी काय हे पण आपण समजून घेऊया. सो पहिल्यांदा आपण बघूया स्केलेटल सिस्टीम. नावावरूनच लक्षात ठेवायचं, स्केलेटल म्हणजे काय, हाडांशी काहीतरी रिलेटेड असणार आहे. बरोबर. मग स्केलेटल मसल म्हणजे काय तर ते डायरेक्टली हाडांना अटॅच असतात. लक्षात आलं. त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं तर स्केलेटल मसल असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, व्हॉल्युंटरी म्हणजे काय तर ऐच्छिक. आता याचं एक्झाम्पल घ्यायचं स्केलेटल मसलचं तर आपण हात किंवा आपले पाय घेऊ शकतो. आपल्या मनानुसार आपण आपल्याला जे हवं ते आपण कार्य हाताने पायाने करू शकतो. आता आपल्याला वाटलं की लिहायचं आहे तर आपण हाताने लिहू शकतो. एखादी जड वस्तू उचलू शकतो.
ठीक आहे. पायाने आपण चालू शकतो, उड्या मारू शकतो, धावू सुद्धा शकतो. हे आपल्या मनावर आहे, ठीक आहे. त्यामुळे ते ऐच्छिक आहे, ठीक आहे. एक्झाम्पल काय आहे ह्याचं, तर बायसेप्स आणि ट्रायसेप्स, ठीक आहे. त्यानंतर आहे स्मूथ मसल्स. आता ते इनव्हॉल्युंटरी आहेत. पहिल्यांदा आपण बघूया स्मूथ मसल्स कुठे असतात. तर ते इंटरनल ऑर्गन्स असतात. इंटरनल ऑर्गन्स म्हणजे कोणते, तर स्टमक, इंटेस्टाईन आणि ब्लड वेसल्स यामध्ये ते प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल बघा, इंटेस्टाईनमध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे. पचन क्रिया कुठे होते, इंटेस्टाईनमध्ये होते, ठीक आहे. आता ते इनव्हॉल्युंटरी आहेत म्हणजे अनैच्छिक आहेत. म्हणजेच काय, तर त्या आपल्या हातामध्ये नाही आहेत त्या सगळ्या गोष्टी. आपण कंट्रोल करू शकतो का, तर पचनाची क्रिया नाही, बरोबर. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, इनव्हॉल्युंटरी म्हटलं जातं, ठीक आहे. लक्षात आलं. स्केलेटल मसल कुठे असतात, तर डायरेक्टली हाडांना अटॅच असतात. स्मूथ मसल कुठे असतात, तर ते आतमध्ये असतात आपल्या शरीराच्या आणि ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. थर्ड आहे कार्डियाक मसल. आता कार्डियाक मसल हे कुठे सापडतात, तर हृदयामध्ये सापडतात. फक्त हृदयामध्ये सापडतात बरं का. ते इनव्हॉल्युंटरी असतात. आता हे पण बघा इनव्हॉल्युंटरी आहेत. हृदयावर आपला कंट्रोल असतो का, आपल्याला पाहिजे तसं हृदय धडकतं का, नाही ना. आता मला पाहिजे 2 मिनटाला मला 120 ठोके पाहिजेत, तर होतील का, नाही. ते आपल्या सांगून काही होत नाही त्यांचं, ते आपोआप त्यांचं ते काम करत असतात, ठीक आहे. त्यामुळे त्यांना इनव्हॉल्युंटरी म्हटलं जातं. ते रिदमिक कॉन्ट्रॅक्शन करतात. आता रिदमिक कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, तर एका ठराविक तालात होणारी हालचाल, त्याला काय म्हटलं जातं, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन. लक्षात आलं. आता व्यवस्थित लक्ष द्या, आपण डायग्राममध्ये क्लिअर करूया, ठीक आहे. स्केलेटल मसल बघा, पहिल्यांदा इथे आहे. स्केलेटल मसल हे आपण कसे बघितले, तर स्ट्रिएटेड आहेत. स्ट्रिएटेड म्हणजे काय, तर रेखित. आता बघा व्यवस्थित लक्ष द्या, हा एक सेल झाला स्केलेटल मसलचा. यामध्ये असे जर आपण 100 ह्याचे भाग केले किंवा 10 जरी भाग केले, तर प्रत्येक भाग समान होणार आहे. लक्षात आलं का. बघा 1 2 3 4 इथं रेषा दिसत आहेत ना तुम्हाला, त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रिएटेड म्हणजे रेखित आहे ते. लक्षात आलं. आपण कितीही भाग केले तरी हे समान भाग होणार आहेत प्रत्येक भाग त्याचा, ठीक आहे. आणि काय इथं लिहिलं तर मल्टीन्यूक्लिटेड आहे. मल्टीन्यूक्लिटेड म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्त त्यामध्ये केंद्रक प्रेझेंट असतो. बघा आता इथे हा एक एक्झाम्पल घेऊ ह्या सेलचं. तर ह्यामध्ये किती न्यूक्लियस आहेत बघा, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक, म्हणजे 3 झाले, 4 आणि 5 असे 5 न्यूक्लियस एका सेलमध्ये आहेत. लक्षात आलं का. नेक्स्ट आपण पुढे जाऊया स्मूथ मसल, ठीक आहे. आता स्मूथ मसलमध्ये आपण काय बघितलं, तर ते अनस्ट्रिएटेड होते म्हणजेच अरेखित, ठीक आहे. आता बघा ह्याचे जर असे 100 भाग केले तर प्रत्येक भाग समान असेल का, नाही. इथे कमी होतं आहे, इथे जास्त, इथे न्यूक्लियस आला आहे, परत इथे आहे का, तर नाही आहे, ठीक आहे. असे भाग होतात. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, तर अनस्ट्रिएटेड आहे. प्रत्येक भाग समान आहे का, तर नाही आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा युनिन्यूक्लिएटेड आहे. युनिन्यूक्लिएटेड म्हणजे काय, तर एकच इथे प्रेझेंट आहे न्यूक्लियस, ठीक आहे. बघा हा एक सेल झाला, परत इथे एक सेल झाला, असे इथे टोटल 4 सेल्सचं स्ट्रक्चर दाखवले. प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस आहे. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, युनिन्यूक्लिएटेड. युनि म्हणजे सिंगल, एकच. लक्षात आलं. आपण थर्ड मसलकडे वळूया. सो थर्ड मसल आहे कार्डियाक मसल, जो हृदयामध्ये आपल्याला सापडतो. सो ते बघा कसे आहेत, तर ते स्ट्रिएटेड आहेत. म्हणजे बघा ह्याचे सुद्धा समान भाग होणार, 1 2 3. आपण जर छोटे छोटे तुकडे केले तर प्रत्येक भाग हा समान असणार, ठीक आहे. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रिएटेड असं म्हटलं जातं. आता इथे काय सांगितले, युनिन्यूक्लिएटेड आहे म्हणजे एका सेलमध्ये एकच न्यूक्लियस असेल, ठीक आहे. बघा इथे हा एक सेल झाला. आता इथे इथला न्यूक्लियस दिसत नाही आहे, पण आतमध्ये असेल समथिंग, ठीक आहे. परत हा एक, ठीक आहे, इथे पण सेंटरला असेल. असं ह्यांचं स्ट्रक्चर आहे. आता नेक्स्ट बघा स्केलेटल सिस्टीम आपण बघितलं कशामध्ये सापडतात, तर ते डायरेक्टली हाडांना कनेक्ट असतात, ठीक आहे. नेक्स्ट बघितलं स्मूथ मसल, ते कुठे आढळतात, तर ते इंटरनल ऑर्गन्समध्ये असतात, जसं की स्टमक आणि इंटेस्टाईन. आणि कार्डियाक मसल कुठे आढळतात, तर फक्त आणि फक्त हृदयामध्ये या मसल्स आढळतात. क्लिअर आहे इथपर्यंत. नेक्स्ट बघा स्ट्रक्चर ऑफ मसल. आता मसलचं स्ट्रक्चर बघूया.
मसल जे आहेत हे मसल फायबरपासून तयार झालेले आहेत, समजून घ्या. ठीक आहे. आणि मसल फायबर, प्रत्येक मसल फायबरमध्ये मायोफायब्रिल्स असतात आणि मायोफायब्रिल्स हे कशापासून बनलेले आहेत तर प्रोटीनपासून. ठीक आहे. कोणते तर ॲक्टिन आणि मायोसिन. लक्षात आलं. बघा मी परत एकदा सांगते, मसल हे मसल फायबर्सपासून बनलेले असतात आणि प्रत्येक मसल फायबरमध्ये मायोफायब्रिल्स असतात. ठीक आहे. आणि मायोफायब्रिल्स कशापासून बनलेले असतात तर प्रोटीन्स. आता कोणते प्रोटीन्स तर ॲक्टिन आणि मायोसिन. क्लिअर आहे. जे कॉन्ट्रॅक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. ठीक आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण डायग्रॅम समजून घेणार आहोत. ठीक आहे. सो बघा, स्नायू काय केलेत, एक स्नायू काढलेला आहे साईडला आणि त्याचं आपण आता स्ट्रक्चर बघतोय बेसिकली. ठीक आहे. सो बघा, हे एक इथे काय दाखवले, बोन म्हणजे हाडाचं स्ट्रक्चर दाखवले. इथे आहे टेंडन. बघा टेंडन आय थिंक सेकंड टाईम आलेला आहे इथे. सो टेंडन ज्यांना माहिती आहे टेंडन म्हणजे काय त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. सो बघा इथे काय आहे, इथून आपला मसल सुरू झालेला आहे. सो बघा आउटर लेयर जो आहे मसलचा त्याला काय म्हटलं जातं तर इपिमायसियम असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आतला लेयर हा बघा, हा व्हाईट लेयर दिसतोय, हा याला काय म्हटलं जातं तर पेरीमायसियम असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर बघा ब्लॉक्स आहेत आतमध्ये. बघा किती ब्लॉक्स आहेत. इथे एक आहे, इथे एक, म्हणजे समथिंग 5-7 काहीतरी ब्लॉक्स आहेत. ठीक आहे. आता बघा त्याच्यामध्ये काय केलं, त्याच्यामधून आपण एक ब्लॉक बाजूला काढला, बाहेरच काढला. बघा सेंटरचा हा काय केला, ओढून बाहेर काढला. ठीक आहे. त्याची जी आउटर लेयर आहे त्याला काय म्हटलं जातं फॅसिकल. ठीक आहे. पुन्हा बघा त्याच्या आतमध्ये इथे हे जे काही व्हाईट जागा दिसते ना तुम्हाला त्याला काय म्हटलं जातं इंडोमायसियम असं म्हटलं जातं. आणि बघा ह्याच्या आतमध्ये सुद्धा म्हणजे ऑलरेडी हे ब्लॉक होते, त्यातला काय केलं आपण एक ब्लॉक बाहेर काढला, बरोबर. आणि त्या ब्लॉकमध्ये काय झालं आहे, अजून छोटे छोटे ब्लॉक्स आहेत, दिसत आहेत का इथं तुम्हाला. तर काय केलं आपण त्या ब्लॉक्समधील एक ब्लॉक बाहेर काढला. बघा हा ब्लॉक धरला आणि बाहेर ओढून काढला. ठीक आहे. आता हा काय झाला मसल फायबर झाला. लक्षात आलं. आणि प्रत्येक मसल फायबर म्हणजे इथले जे छोटे छोटे जे ब्लॉक दिसतात ते काय आहेत मसल फायबरच आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येक मसल फायबर म्हणजे हा एक झाला सिंगल, हा असं प्रत्येक मसल फायबर कशापासून बनलेला आहे तर मायोफिब्रिलपासून. ठीक आहे. मायोफिब्रिल्सपासून तयार झालेली आहेत. आणि मायोफिब्रिल्समध्ये काय असतात तर प्रोटीन्स असतात. कोणते प्रोटीन्स तर ॲक्टिन आणि मायोसिन हे प्रोटीन्स असतात जे कॉन्ट्रॅक्शन म्हणजे मसलच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी ते इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट मसल इन ह्युमन बॉडी. ठीक आहे. आता बघा फर्स्ट आहे फेशियल मसल. आता नावावरूनच लक्षात ठेवायचं, आपल्याला लक्षातच येते की फेशियल म्हणजे काय तर आपल्या चेहऱ्यावर असणार ते, बरोबर. मग हे कुठे असतात तर चेहऱ्यावरती प्रेझेंट असतात. आता यांचं काम काय आहे एक्सप्रेशन देणं. कसले, समजा आपण चिडतोय, रागावतोय, ओरडतोय, हसतोय तर ते एक्सप्रेशन कशावर दिसतात बरं आपल्याला तर आपल्या चेहऱ्यावरती दिसतात, बरोबर. सो ते कशामुळे दिसतात तर फेशियल मसलमुळे दिसतात. नेक्स्ट आहे बायसेप्स आणि ट्रायसेप्स. ह्याच्यामुळे आपण काय करू शकतो तर आर्मची मूवमेंट म्हणजे हाताची हालचाल करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे डायफ्रॅम. आता डायफ्रॅमचं काम काय आहे तर ब्रिथिंगमध्ये म्हणजे श्वास घेण्यासाठी मदत होते. नेक्स्ट आहे इंटरकोस्टल मसल्स म्हणजे बरगड्यामधले स्नायू. ह्यांचा उपयोग कुठे होतो तर रेस्पिरेशनसाठी म्हणजे श्वास घेण्यासाठी. ठीक आहे. आणि लास्ट आहे हार्ट. हे तर आपण बघितलेलंच आहे, कार्डियक मसलपासून हार्ट तयार झालं आहे, बरोबर. आणि हार्टचं आपल्याला काम माहितीच आहे काय आहे बरं, ब्लडला पंपिंग करणं, बरोबर ना. ठीक आहे. बघा आपला मस्क्युलर सिस्टीमचा पॉईंट शिकवून झालेला आहे. जर कोणाला काही शंका असेल तर त्यांनी कमेंट करायची आहे. तुम्हाला ह्या सगळ्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील टेलिग्राम ग्रुपवरती. सो टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.